कोपरखैरणे सेक्टर 18 मध्ये वारंवार केबल ब्लास्ट, नागरिक त्रस्त तर नवीन केबल टाकण्याची मागणी। कोपरखैरणे सेक्टर 18 येथील मार्केट नाका श्रीनाथ डेअरी जवळ दिनांक 6 एप्रिल रोजी केबल ब्लास्ट झाल्याची घटना घडली होती। या घटनेमुळे तब्बल 5 तास वीज पुरवठा खंडित राहिला। परिणामी SS3 पट्ट्यातील रूम क्रमांक 300च्या लाईनवरील अनेक रूम्स तसेच परिसरातील इमारतींना अंधाराचा सामना करावा लागला। विशेष म्हणजे गेल्या 2 दिवसांपासून सकाळ आणि संध्याकाळ अशा वेळेत वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होतोय। स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार याच ठिकाणी याआधी देखील 4 ते 5 वेळा केबल ब्लास्ट होण्याच्या घटना घडल्यात। या ठिकाणी 6 महिन्यांपूर्वी एक रिक्षा देखील जळाली होती। तसेच 7 एप्रिल रोजी तात्पुरते काम या ठिकाणी करण्यात आले होते। त्यामुळे सध्याची केबल जुनी आणि निकृष्ट अवस्थेत असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। याच पार्श्वभूमीवर कोपरखैरणे येथील समाजसेवक वसंत काशीनाथ जाधव यांनी महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यांकडे वारंवार लेखी निवेदन सादर केले आहे। स्त्री मुक्ती संघटनेजवळील DP ते रूम क्रमांक 295 समोरील DP पर्यंतची जुनी केबल काढून नवीन केबल टाकण्यात यावी अशी ठोस मागणी त्यांनी केली आहे। महावितरण प्रशासनाने या तक्रारीची दखल घेऊन तातडीने योग्य ती कार्यवाही करावी अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जाते। वारंवार होणाऱ्या वीज खंडतेमुळे व्यवसाय, घरगुती कामकाज आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही विपरीत परिणाम होत असल्याने लवकरात लवकर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात अशी जोरदार मागणी परिसरातून होतीये।